नमस्कार मंडळी, आता आलेलो आहे बौद्ध धर्माचं पवित्र स्थळ सारनाथ या ठिकाणी। हा पाठीमागे जो काही या ठिकाणी आपण शांती स्तूप पाहतो आहे, हा सम्राट अशोक यांनी स्थापन केलेला हा शांती स्तूप आहे। मंडळी, ज्या वेळेला कलिंगचं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये सम्राट अशोकांकडनं हजारो लोकांची हत्या झाली, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हा रक्तपात आपण केलेला आहे। तर ज्यावेळेला त्यांना गिल्ट झालं, आता आपण सम्राट हे पद उपभोगायचं नाहीये, तर शांतीकडे आपण आता या ठिकाणी गेलो पाहिजे। आणि म्हणून शांतीच्या विचारधारेच्या शोधात ज्यावेळेला ते होते, त्यावेळेला गौतम बुद्धांना जो काही 84,000 विचार शांतीच्या बाबतीत जे मांडलेत, ते 84,000 विचार त्यांनी आत्मसात केले, अभ्यासले। आणि त्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी येऊन हिंदुस्थानमध्ये 4 प्रकारचे या ठिकाणी जो शांती स्तूप आहेत, अशा पद्धतीचे 4 शांती स्तूप, मग तो ओडिसा राज्यामध्ये सुद्धा धवलगिरी या ठिकाणी आपल्याला तो शांती स्तूप पाहायला मिळतो। मध्य प्रदेशमध्ये सांची या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो। त्यानंतर गौतम बुद्धांनी आपले केस ज्या ठिकाणी दिले, ते बिहार राज्यातील नालंदा या ठिकाणी आपल्याला तो शांती स्तूप पाहायला मिळतो। आणि या ठिकाणचा हा शांती स्तूप जो शिवपिंडीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो, कारण या ठिकाणी काशी तीर्थक्षेत्र अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आहे। आणि अशा पद्धतीचे 84,000 या ठिकाणी स्तूप या ठिकाणी निर्माण करण्यात आले। त्यातील प्रधान मी आपल्याला जे काही 4 या ठिकाणी सांगितलेले आहेत। भगवान गौतम बुद्धांनी आपल्या 5 शिष्यांना पहिला जो शांतीचा उपदेश दिला, तो याच ठिकाणी आहे। आणि या ठिकाणाला सामान्य माणसांच्या पायाचा या ठिकाणी स्पर्श होऊ नये म्हणून या ठिकाणी हा शांती स्तूप बनवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचे शांती स्तूप हिंदुस्थान आणि नेपाळ राज्यामध्ये 84,000 अशा पद्धतीचे आहेत। कारण का मानव योनी ही 84,000 लक्ष योनीमध्ये, जसं की वेगवेगळे जीव जंतू घेत घेत आपण 84,000 लक्ष योनीतनं प्रवास करून नंतर आपल्याला एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा, या ज्ञानानं मग आपल्याला 84,000 लक्ष योनी फिरल्यानंतर मानव योनी या ठिकाणी प्राप्त होते। आणि म्हणून या 84,000 लक्ष योनी मानव फिरतो, म्हणूनच 84,000 या ठिकाणी शांती स्तूप आहेत। आणि अजून एक विशेष की काशीमध्ये आल्यानंतर 84 घाटांचंही या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचं असतं, कारण का 84,000 लक्ष योनीतनं आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून त्या एका घाटाचं दर्शन घेतलं तर 1,00,000 योनीतनं तो जीव या ठिकाणी मुक्त होतो। अशा पद्धतीचं प्रघात या ठिकाणी मानला जातो, अर्थात जो तो त्याच्या श्रद्धेचा अशा पद्धतीचा भाग आहे। यानंतर थोड्याच अंतरावरती भगवान गौतम बुद्धांचं ज्या ठिकाणी दात ठेवण्यात आला, ते ठिकाण त्यांचं मंदिर बनलेलं आहे। आतमध्ये मंदिरामध्ये फोटो अलाउड नाहीये, म्हणून बाहेरूनच मंदिर या ठिकाणी मी आपल्याला दाखवणार आहे। जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये जपमाळामध्ये 108 मणी असतात, त्याच पद्धतीने बौद्ध धर्मामध्ये चक्र अशा पद्धतीचे असतात। ते चक्रही या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। जसं आपल्या 108 माळ्यांमध्ये आपण जपमाळ या ठिकाणी ओढतो आणि एक माळा पूर्ण करतो, तसं या ठिकाणी सप्तचक्र या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये जे मानले जातात, तेही चक्र या ठिकाणी दाखवणार आहे। आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे 5 शिष्यांना जे ज्ञान दिलं, त्याचं जे काही स्टॅच्यू बनवलेला आहे, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसणार आहेत। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद।